आपण संस्कृतचा रिव्हिजन वर्कशीट सॉल्व करणार आहोत क्लास 7 साठी। तर संस्कृतमध्ये सोपं असं पठित गद्याबद्दल दिलेलं असतं। तर आपल्याला कधी कधी काय प्रत्येकाला सगळ्या शब्दांचे अर्थ कळतील नाही कळतील असं हे असतं, पण मग कसं आपण शोधायची उत्तरं ते आपण बघूया। मग आता एकपदेनं उत्तर येते चंद्रशेखर के आक्रांत। मग आता आक्रांत शब्द शोधायचा, इथे आहे आक्रांत शब्द। एकदा अकस्मात चंद्रशेखर आंग्ल शासकैहि आक्रांत, म्हणजे इथे उत्तर काय येणार, एकपद आहे, उत्तर काय येणार आंग्ल शासकैहि। आणि सो आता सहा कती सैनिकान हतवान, आता हतवान शब्द शोधायचा। सो हतवान शब्द इकडे येतो, सहा एकाकी बहुन सैनिकान हतवान, म्हणजे त्याने एकाकीच एकट्यानेच खूप सैनिकांना मारलं। मग याचं उत्तर काय आहे बहुन। चंद्रशेखरस्य पितुः नाम किम आसीत, मग पितुः शोधायचं, तस्य पितुः नाम बैजनाथः आसीत। मग इथे येणार बैजनाथः। कहा निर्भया आसीत, आता निर्भय शब्द कुठे आलाय, इकडे आलाय सहा। आता सहा कोणासाठी आलाय, ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाबद्दल दिली जाते, चंद्रशेखर बद्दल। म्हणजे मग कोण निर्भय होतं, चंद्रशेखरः निर्भया आसीत। आता पूर्ण वाक्याने उत्तरत चंद्रशेखर जन्म कुत्र अभवत, म्हणजे त्याचा जन्म कुठे झाला होता। मग आता इथे शोधायचं की जन्म शब्द इथे आला आहे। मग हे वाक्य जसं तसं आपल्याला उत्तरात लिहायचंय। चंद्रशेखरस्य जन्म उन्नावजनपदे अभवत, आपल्या स्पेलिंग शुद्धलेखनाच्या चुका होऊ नये म्हणून जसं तसं इथे बघून आपल्याला आन्सर लिहायचं आहे। चंद्रशेखरा कथम वीरगतीम प्राप्त येतं, मग आता वीरगती शब्द इथे आला आहे। सो चंद्रशेखर स्वयमेव आत्मानं वीरगतीम प्रापयत। ओके, म्हणजे त्याने स्वतः आत्मानं वीरगती प्राप्त केली। चंद्रशेखरा किम दृष्ट्या प्रतिज्ञाम अकरोत, मग आता प्रतिज्ञाम अकरोत शब्द इथे आला आहे। मग हे सेंटेन्स जसं तसं लिहायचं। जालियनवालां कांडस्य नृशंसतां श्रुत्वा सहा क्रूरशासनस्य उन्मूलनस्य प्रतिज्ञाम अकरोत, म्हणजे काय, जालियनवाला कांडस्य म्हणजे जालियनवाला कांडाचं नृशंसतां श्रुत्वा, म्हणजे नृशंस असं हिंसा ती ऐकली त्याने, तेव्हा क्रूर अशा शासनाचं उन्मूलन करण्यासाठी त्याने प्रतिज्ञा केली असाचा अर्थ होतो। चंद्रशेखर अध्ययनं त्यक्त्वा कस्याया आंदोलने संलग्न अभवत, मग संलग्न अभवत इथे आहे। मग सहा अध्ययनं त्यक्त्वा स्वतंत्रताया आंदोलने संलग्न अभवत, म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनात तो संलग्न झाला। पुढे आहे सह निर्भया आसीत, अत्र विशेषण पद किम, मग जसं आपण मराठीत बघतो की कोणा निर्भय हा शब्द आहे, इथे दिसतोय स्ट्रेट अवे की हा विशेषण आहे। सो इथे आहे निर्भय। अनुच्छेदे मृत्यू इति पदस्य कहा विपर्य आगत, मग आता आपण इथे ऑलरेडी एक क्वेश्चन आला होता, मृत्यू म्हणजे काय, वीरगती मिळणं म्हणजे हुतात्मा होणं किंवा त्याला मृत्यू म्हणतात। सो इथे शब्द येणार वीरगती। आधी पूर्ण अनुच्छेद वाचायच्या आधी इथे पण बघायचं की आपल्याला कळतं का। आता बहुवारम म्हणजे बहुवारमचा नाही अर्थ, जन्म नाही आहे, मृत्यू म्हणजे श्रुत्वा। अच्छा वेट, विपर्य विचारलं, विपर्याचा अर्थ होतो विरुद्धार्थी। सो मृत्यूचा विरुद्धार्थी काय येणार, जन्म। ओके, सह एकाकी बहुन सैनिकान हतवान, अत्र सह इति पदम कस्मे आगच्छत, म्हणजे कोणासाठी सहा पद आलंय, मग सहा कोणाबद्दल लिहिलंय ते चंद्रशेखर। सो इथे उत्तर येणार चंद्रशेखर। सो आता अनुच्छेदे अभवत अत्र कहा लेकार, आता अभवत ही अनुच्छेद भौतिक स्टोरी आहे। तर स्टोरी जनरली नेहमी भूतकाळात असते आणि आपल्याला माहिती आहे की संस्कृतमध्ये जेव्हा भूतकाळ असतो तेव्हा हा जनरली असा अ लागतो आणि प्रत्यय पण त्याचे आपण बघितले होते की त ताम अन असे प्रत्यय असतात। सो हा भूतकाळ आहे आणि संस्कृतमध्ये भूतकाळाला लंग लकार म्हणतात, हे आपल्याला लक्षातच ठेवायला लागेल। लट लकार म्हणजे संस्कृतमध्ये येतं वर्तमान काळ, लूट लकार म्हणजे भविष्यकाळ आणि लंग लकार म्हणजे भूतकाळ। संस्कृतमध्ये त्याला अतीतकाळ असं पण म्हणतात। सो ॲज सच हे लक्षातच ठेवायला लागेल, पण आपण असं थोडंसं ट्रिक्स बघू शकतो लक्षात ठेवण्याचा। सो लंग लकार हा ग म्हणजे गतकाळ म्हणजे भूतकाळ। सो जिथे लंग ग येईल तिथे आपण म्हणू शकतो गतकाळ आहे। लू जिथे येणार, लू लक्षात ठेवायचं नेहमी भविष्यकाळ, लू जिथे येतो ते। आणि लोट लकार म्हणजे अनुज्ञा किंवा आदेश होतो, म्हणजे आदेश जिथे मात्रा येईल तो
आदेश असं काहीतरी आपण टेक्निकने हे थोडंसं लक्षात ठेवू शकतो. सो लट्ट लकार म्हणजे वर्तमान काळ, लंग लकार म्हणजे भूतकाळ, लूट लकार म्हणजे भविष्यकाळ, लोट लकार म्हणजे अनुज्ञा किंवा आदेश. सो इथे अभवत आहे लंग लकार. सो आन्सर येणार लंग लकार. तर आता आपण ह्या रिव्हिजन वर्कशीटचा हा पार्ट केला जो अपठित गद्यांश होता. आता नेक्स्ट जे आहे ते आपण पुढच्या पार्टमध्ये करूया. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.